नमस्कार. जर मी तुम्हाला विचारलं की आयनच्या कमतरतेचं पहिलं लक्षण काय असतं, तर बहुतेक लोक सांगतात वीकनेस किंवा चक्कर येणं असं आहे. पण खरं म्हणजे आयर्न डेफिशियन्सी शरीरामध्ये खूप आधीपासून सुरुवात झालेली असू शकते आणि बॉडीच्या सिग्नल्सला सुद्धा आपल्याला सुरुवात होऊन जाते. फक्त आपण ते ओळखू शकत नाही, हाच आपल्याला एक मोठा आपला एक समज आहे किंवा आपल्याला ते दिसून येतं. आयर्न फक्त रक्त वाढीसाठीच महत्त्वाचं नसतं, तर आयर्नच्या मदतीने हिमोग्लोबिन, ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. म्हणजेच आपण जो श्वास घेतो त्या ऑक्सिजनला मसल्स, ब्रेन किंवा हार्टपर्यंत पोहोचवण्यासाठी आयर्नची गरज असते. म्हणून जेव्हा आयर्न कमी होऊ लागतं तेव्हा सर्वात आधी शरीरातील सेल्सना ऑक्सिजन कमी मिळू लागतो आणि इथूनच समस्याला सुरुवात होत जाते. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे काय आहे, तर तो म्हणजे थकवा. पण हा नेहमीच थकवा नसतो किंवा हा नेहमीसारखा रेग्युलर येणारा असा थकवा नसतो. तुम्ही पूर्ण रात्र शांत झोपता तरी सकाळी तुम्हाला फ्रेश वाटत नाही. जिने चढताना लवकर श्वास लागतो किंवा दम लागतो. छोटंसं कामसुद्धा आधीपेक्षा तुम्हाला जास्त अवघड वाटू लागतं. अनेक लोकांना वाटतं की वय वाढलंय किंवा काम जास्त आहे, त्यामुळे आपल्याला हा थकवा जाणवतोय किंवा आपल्याला काम करायला नको वाटतंय. पण अनेक वेळा या मागचं कारण आहे ते म्हणजे आयर्न डेफिशियन्सी. आणखीन एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे ब्रेन फॉग. काही लोक सांगतात की असं लक्षात येत आहे त्यांच्या की गोष्टी काही आठवत नाही किंवा फोकस कमी पडतोय. यामागचं कारणसुद्धा ऑक्सिजनची कमतरता असू शकते. ब्रेन हा शरीराच्या वजनाच्या फक्त 2% असतो, पण तो जवळपास 20% ऑक्सिजन वापरतो. म्हणूनच आयर्न कमी झाल्यावर त्याचा परिणाम सर्वात जास्त आपल्याला ब्रेनवर दिसून येतो. तुम्ही काही लोकांमध्ये खूप हेअर फॉल होताना पाहिलं असेल किंवा नेल्स आपले पातळ झालेले किंवा कमकुवत झालेले आपल्याला दिसून येतात. काही वेळा नेल्स चमच्यासारख्या आकाराचे सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. ही सुद्धा दीर्घकाळ असलेल्या आयर्न डेफिशियन्सीची एक वॉर्निंग साईन असू शकते. आता अशा एका लक्षणाबद्दल आपण जाणून घ्यावं किंवा त्याबद्दल आपण थोडंसं माहिती लोकांना विचारली तर त्यांना ती माहिती नसते. तर तुम्हाला वारंवार जर असं बर्फ खावंसं वाटत असेल किंवा मातीचा वास आवडत असेल किंवा माती खाण्याची इच्छा होत असेल किंवा विचित्र गोष्टी खाव्याशा वाटत असतील, तर त्याला आपल्याला पिका असे आपण म्हणत असतो. तर हे सिव्हिअर आयर्न डेफिशियन्सीचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. आता प्रश्न असा आहे की आयर्न डेफिशियन्सी होतेच का? तर सर्वात सामान्य कारण आहे ते म्हणजे आहारामध्ये आयर्नची कमतरता येणं. पण हे एकमेव कारण नाही, तर हेवी पिरियड्स किंवा क्रॉनिक ब्लड लॉस, पाईल्स, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स किंवा पुअर ॲब्सॉर्प्शन आणि काही मेडिसिन्ससुद्धा आयर्न डेफिशियन्सीला कारणीभूत ठरू शकतात. म्हणून फक्त सप्लिमेंट्स घेणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही आहे. यामागचं खरं कारण शोधणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण थोडंसं पाहूयात की आयर्न नैसर्गिकरित्या कसा वाढवता येईल आपल्याला. तर सर्वात आधी आपल्याला प्लेटमध्ये आयर्न रिच फूड्स वाढवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय आपल्याला खाणं अपेक्षित आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक, मेथी, चवळी, राजमा, छोले किंवा काळा चना, सोयाबीन, तीळ, पंपकिन सीड्स किंवा गूळ. त्याचबरोबर आपल्याला चांगल्या व्हेजिटेरियन सोर्सेस जेवढे आहेत ते आपल्याला आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जर आपण नॉन व्हेजिटेरियन असाल तर आपल्याला आहारामध्ये अंड किंवा फिश किंवा आपल्याला लीन मीट हे देखील आयर्नचे चांगले सोर्सेस असू शकतात. पण इथे एक सर्वात मोठी गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे आयर्न खाणं आणि आयर्न ॲब्सॉर्ब होणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही पालक किंवा चना खात असाल तर त्यासोबत विटॅमिन सी नक्की घेणं आपल्याला आवश्यक असतं. जसं लिंबू, आवळा, ऑरेंजेस किंवा पेरू. विटॅमिन सीमुळं आयर्न ॲब्सॉर्प्शन अनेक पटींनी वाढू शकतं. दुसरीकडे जेवणामध्ये लगेचच आपण चहा किंवा कॉफी घेतल्यास आयर्न ॲब्सॉर्प्शन आपलं कमी होऊ शकतं. म्हणूनच जेवणाच्या आसपास किंवा जेवण झाल्याच्या नंतर आपण चहा किंवा कॉफी घेणं शक्यतो टाळलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा रक्त, धातू आणि अग्नी यांचा खूप जवळचा संबंध सांगितलेला आहे. जर डायजेशन म्हणजेच अग्नी कमकुवत असेल तर पोषक तत्वांचं ॲब्सॉर्प्शन योग्य प्रकारे होत नाही. म्हणून फक्त आयर्न रिच फूड खाणं हे पुरेसं नसतं,
तर डायजेशन चांगलं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर प्रत्येक वीकनेस म्हणजे आयर्न डेफिशियन्सी असतंच असं नाही आणि प्रत्येक आयर्न डेफिशियन्सीमध्ये फक्त डाएटनेच तो बरा होतो असंही नाही आहे. म्हणून तर सतत थकवा, हेअर फॉल, श्वास लागणं म्हणजेच दम लागणं, चक्कर येणं किंवा कॉन्सन्ट्रेशनमध्ये अडचणी निर्माण होणं, तर मग अशा ह्याच्यामध्ये आपल्याला CBC, हिमोग्लोबिन आणि फेरेटिन सारख्या लेवल्स ह्या चेक करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आयर्न डेफिशियन्सी जितक्या लवकर आपल्याला ओळखता येईल, तितक्याच लवकर तिला रिव्हर्सही आपल्याला करता येईल. जर तुम्हाला डायबिटीज, हार्ट डिसीज, ओबेसिटी किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स सोबत वीकनेस किंवा फटिकनेस हा जर जाणवत असेल, तर योग्य इव्हॅल्युएशनसाठी आपल्याला जवळच्या माधवबागच्या क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला नक्की भेट देणं आवश्यक आहे. धन्यवाद.